Hello student, good morning. In the today's session we see the topic from assembly language programming, that is assembly language programming development tools. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं की प्रोग्राम राईट करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत. आजच्या प्रोग्राममध्ये आपण बघणार आहोत की डेव्हलपमेंटसाठी कोणते टूल्स आहेत, प्रोग्राम लिहिण्यासाठी कोणत्या टूल्सचा वापर करून आपण प्रोग्राम लिहू शकतो. सो देर आर सेव्हरल टूल्स अवेलेबल टू सपोर्ट द प्रोग्राम ऑफ असेंबली लँग्वेज for the better experience of programming. From that there are first is editor, then assembler, linker, locator, debugger and emulator. या सर्व टूल्सचा यूज करून आपण 8086 मायक्रोप्रोसेसर असेंब्ली प्रोग्राम लिहू शकतो. तर आपण वन बाय वन एक एक टूलचा यूज बघूया. फर्स्ट टूल आहे एडिटर. एडिटर मीन्स द नेम इटसेल्फ इंडिकेट्स एडिटिंग, ज्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल प्रोग्राम लिहिण्यासाठी एक window provide केली जाते, that is called as editor. It is the program which allows you to create your own file containing the assembly language statements for your program. आपल्या प्रोग्रामसाठी ज्या काही आपण स्टेप्स फॉलो करून प्रोग्राम लिहिणार आहोत तो रन करण्याच्या दृष्टीने किंवा त्याचा आउटपुट रन करण्याच्या दृष्टीने तो एका पर्टिक्युलर फाईलमध्ये लिहिणं गरजेचं आहे आणि दॅट फाईल इज यूज्ड राईट बाय यूजिंग एडिटर. ओके, तर प्रोग्रामिंग लिहिण्यासाठी जो काही एडिटर आहे त्यामध्ये भरपूर सारे एडिटर आहेत विथ द हेल्प ऑफ असेंब्ली लँग्वेज. लाईक तुम्ही नोटपॅडमध्ये प्रोग्राम लिहू शकता, वर्डमध्ये लिहू शकता. दॅट इज नथिंग बट युअर एडिटर फॉर असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. आफ्टर दॅट क्रिएट सोर्स फाईल टू बी प्रोसेस बाय द असेंब्लर, दॅट इज कॉल्ड ॲज युअर सोर्स फाईल. ज्यामध्ये तुम्ही प्रोग्राम लिहितात त्याला सोर्स फाईल असं म्हटलं जातं. अँड यू हॅव टू आफ्टर रायटिंग दॅट प्रोग्राम यू हॅव टू सेव्ह दॅट फाईल बाय एक्सटेन्शन ASM. जेव्हा तुम्ही एक्सटेन्शन देणार नोटपॅडच्या फाईलला त्यावेळेस तो असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम म्हणून कन्सिडर केला जातो. दॅट इज द यूज ऑफ दिस टूल. नेक्स्ट बघूया असेंब्लर. असेंब्लर म्हणजे काय आता ते बघूया. इट इज द प्रोग्राम विच इज यूज टू ट्रान्सफर द असेंब्ली लँग्वेज निमॉनिक्स टू करस्पॉन्डिंग बायनरी कोड. म्हणजे आता जो आपण एडिटरमध्ये लिहिलेला प्रोग्राम आहे दॅट इज इन द फॉर्म ऑफ असेंब्ली लँग्वेज. ओके, त्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, काही कोड्स आहे, काही न्यूमॉनिक आहे, म्हणजे काही इन्स्ट्रक्शनचे जे काही ऑपकोड आणि ऑपरंट फॉर्मॅट आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की इन्स्ट्रक्शन फॉर्मॅटमध्ये ऑपकोड ऑपरंट असतो, दॅट इज कॉल्ड ॲज निमॉनिक. तर त्या सगळ्या निमॉनिकला, त्या इन्स्ट्रक्शनला ट्रान्सफर करण्याचं काम करतो विथ द हेल्प ऑफ करस्पॉन्डिंग बायनरी कोड्स. ओके, तर असेंब्लरचा यूज काय आहे, तो ट्रान्सफर करतो दिलेल्या असेंब्ली लँग्वेज निमॉनिक आणि इन्स्ट्रक्शनला इनटू द करस्पॉन्डिंग बायनरी कोड. तर बायनरी कोडमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी तो वर्क करतो दोन पासेसमध्ये. ओके, तर फर्स्ट पासमध्ये तो काय करतो, इट डिटरमाइन द डिस्प्लेसमेंट ऑफ द नेम डेटा ॲटम, द ऑफसेट ऑफ लेबल्स अँड पुट्स दिस इनटू द सिम्बॉल टेबल. सर्वात पहिल्या पासमध्ये तो जितके काही व्हेरिएबल वगैरे आपण डिक्लेअर केले असतील किंवा काही लेबल्स दिले असतील त्या सर्व गोष्टींना तो काय करतो एका सिम्बॉल टेबलमध्ये डिटरमाइन करून घेतो आणि सिम्बॉल टेबल बनवतो इनटू द फर्स्ट पास. आफ्टर दॅट सेकंड पासमध्ये मग तो काय करतो, त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन जो काही आपण सिम्बॉल्स, इन्स्ट्रक्शन, ॲड्रेस, व्हेरिएबल डिक्लेअर केले असतील अकॉर्डिंग टू दॅट बेसिस त्याला तो काय करतो बायनरी कोडमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो आणि दिलेल्या न्यूमॉनिकनुसार ज्या आपण फर्स्ट पासमध्ये कॅल्क्युलेट केल्या सिम्बॉल टेबलमध्ये त्यानुसार त्या इन्स्ट्रक्शन इन्सर्ट करतो ऑफसेट ॲड्रेसमध्ये विथ द हेल्प ऑफ ऑफसेट ॲड्रेस इनटू द पर्टिक्युलर मेमरी. तर सेकंड पासमध्ये हे वर्क केलं जातं. इन द सेकंड पास इट प्रोड्युसेस द बायनरी कोड्स फॉर इच इन्स्ट्रक्शन. प्रत्येक इन्स्ट्रक्शनसाठी तो काय करतो बायनरी कोड क्रिएट करतो अँड इन्सर्ट द ऑफसेट. ओके, आणि त्यांचा ॲड्रेस तिथे इन्सर्ट करतो. दॅट इज कॅल्क्युलेटेड इन द फर्स्ट पास. जे आपण फर्स्ट पासमध्ये आपण कॅल्क्युलेट केले त्या टेबलनुसार त्या ॲड्रेसवरती त्या बायनरी कोडला तो काय करतो प्लेस करतो. अकॉर्डिंग टू दिस वे असेंब्लर काय करतो की असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंगला ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. ऑब्जेक्ट फॉर्म म्हणजे बायनरी कोडमध्ये. सो इट जनरेट्स टू फाइल्स बाय यूजिंग असेंब्लर टूल. फर्स्ट इज OBJ फाईल अँड सेकंड वन इज लिस्ट फाईल. तर ऑब्जेक्ट फाईलला एक्सटेन्शन दिलं जातं .obj आणि जी लिस्ट फाईल आपण फर्स्ट पासमध्ये टेबल्स क्रिएट करतो त्या फाईलला एक्सटेन्शन दिलं जातं .lst. इट इज
डन बाय असेंबलर, आपल्याला करायची गरज राहत नाही. हे डायरेक्ट असेंबलर स्वतः ॲटोमॅटिकली क्रिएट करतो आणि हा त्या टूलचा यूज आहे. ॲक्च्युअल प्रोग्राम एक्झिक्युशन ह्या टूलपासून स्टार्ट होतं. नेक्स्ट लिंकर. आता लिंकरमध्ये काय होतं, नावाप्रमाणेच हा काय करतो, जितक्या ऑब्जेक्ट फाईल आपल्या क्रिएट झालेल्या असतात असेंबलर टूल थ्रू, म्हणजे पहिले आपला ASM कोड असतो, देन OBJ कोड तयार होतो. आता त्या OBJ कोडला लिंकिंग करण्यासाठी लिंकर टूलचा यूज केला जातो. इट इज अ प्रोग्राम यूज टू जॉईन सेव्हरल ऑब्जेक्ट फाईल इन टू लार्ज ऑब्जेक्ट फाईल. ज्या सगळ्या ऑब्जेक्ट फाईल आहेत त्या सगळ्यांना एका ठिकाणी एकत्र करून एक मोठी ऑब्जेक्ट फाईल क्रिएट केली जाते. व्हाईल रायटिंग द लार्ज प्रोग्राम इट इज गुड टू डिवाइड देम इन टू द मॉड्यूल दॅट each module can be written, tested, debugged independently and then use linker to combine the modules to form the actual program. म्हणजे काय केलं जातं लिंकरमध्ये, ह्या सगळ्या ऑब्जेक्ट फाईल एका ठिकाणी कलेक्ट केले जातात, परत त्यांना सेपरेट करून त्या मॉड्यूलमध्ये एकेका मॉड्यूलला चेक केलं जातं, टेस्ट केलं जातं, डिबग केलं जातं इंडिपेंडंटली, आणि मग ते सगळ्यांचं आउटपुट एका ठिकाणी कंबाईन केलं जातं टू फॉर्म द ॲक्च्युअल प्रोग्राम बाय यूजिंग लिंकर. ओके, इट प्रोड्युसेस 2 files, link file which contains the binary codes of all combined modules and link map file which contains the address information about the link file. याच्यामध्ये पण 2 फाईल्स क्रिएट होतात बाय यूजिंग लिंकर. लिंकिंग केली जाते आपल्या ऑब्जेक्ट कोडच्या फाईल्सला, ओके, फॉर एक्झिक्युशन पर्पज. तर पहिला जो फाईल क्रिएट होतो त्यामध्ये सगळे बायनरी कोड असतात, सगळ्या इन्स्ट्रक्शनच्या, सगळ्या ज्या काही स्टेटमेंट्सचा, आणि दुसऱ्या फाईलमध्ये जो काही आपण ऑफसेट द्यायचो ASM म्हणजे असेंबलरमध्ये, ओके, सिम्बॉल टेबल क्रिएट करताना जो काही ॲड्रेस दिला होता त्या ॲड्रेसची एक इन्फॉर्मेशन असलेली फाईल क्रिएट होते इथे सुद्धा बाय यूजिंग लिंकर टूल. नेक्स्ट आहे लोकेटर टूल. Locator is the program used to assign the specific addresses of where the segment of object code are to be loaded into the main memory. लिंकरमध्ये जे काही ॲड्रेस आहे, ॲड्रेस फाईल, त्यामधून त्या ॲड्रेस फाईलमधून ॲक्च्युअल ॲड्रेस, स्पेसिफिक ॲड्रेस फॉर पर्टिक्युलर ऑपरेशनसाठी मेन मेमरीमध्ये लोड करण्यासाठी लोकेटरचा यूज करतो. हा असाइन करतो ॲड्रेस टू द सेगमेंट, ओके, ऑफ द ऑब्जेक्ट कोड. ऑब्जेक्ट कोडच्या सेगमेंटला कुठे लोकेट करायचं त्याचा ॲड्रेस लोकेटर देतो. फॉर एक्झाम्पल, इन्क्लूड exe2 bin विच कम्स विथ द IBM PC-DOS. कन्वर्ट्स exe2 bin फाईल्स विच हॅज अ फिजिकल ॲड्रेस. तर अशा पद्धतीने exe फाईलला बिनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी लोकेटरचा यूज केला जातो टू असाइनिंग द स्पेसिफिक ॲड्रेस टू द पर्टिक्युलर सेगमेंट. दॅट इज द यूज ऑफ दिस टूल. नेक्स्ट टूल आहे डिबगर. डिबगर म्हणजे काय की हा ॲक्च्युअल तुमच्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करण्याचं काम करतो, डिबग करतो. डिबगर इज द प्रोग्राम विच अलोज यू टू लोड युअर ऑब्जेक्ट कोड. जो आपण ऑब्जेक्ट कोड क्रिएट केला असतो असेंबलर टूल थ्रू, त्या ऑब्जेक्ट कोडला तो तुमच्या मेमरीमध्ये लोड करण्याचं काम करतो आणि तिथून पर्टिक्युलर रजिस्टरला कंटेंट पास करतो आणि तुमचा प्रोग्राम रन करतो. It allows you to look at the content of the register and memory location after your program runs. It also allows you to set the breakpoints at any points in the program. एखाद्या प्रोग्राममध्ये तुम्हाला स्टॉप करायचं असेल एक्झिक्युशन, तर त्याला ब्रेक पॉईंट ॲड करण्याचं काम पण डिबगर करतो. तर अशा पद्धतीने डिबगरने एकदा काय डिबग केला प्रोग्राम, लोड केला ऑब्जेक्ट कोडला मेमरीमध्ये, की तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होऊन तुमचं आउटपुट तुमच्या समोर असतं. तर अशा पद्धतीने खूप सारे टाईप्स आहे डिबगर टूलचे जे तुम्ही यूज करू शकता. लाईक बोर्डलाईनचा टर्बो डिबगर आहे, मायक्रोसॉफ्टचा कोड व्ह्यू डिबगर आहे. तर ह्या सर्व टूलचा यूज करून तुमचा प्रोग्राम तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. नेक्स्ट टूल आहे इम्युलेटर. दॅट इज द लास्ट टूल. ओके, इम्युलेटर हा जो आहे ओन्ली वन वे प्रोग्राम रन करतो प्रोग्रामला, म्हणजे तो स्वतःच सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करतो. हार्डवेअरचे आणि सॉफ्टवेअरचं मिक्सचर असतं इम्युलेटर म्हणजे. इट इज generally used to test the hardware and software of an external system such as microprocessor based instrument. हा स्वतःच काय करतो, टेस्ट करतो हार्डवेअरच्या आणि सॉफ्टवेअरच्या ऑपरेशन्सला सिस्टममध्ये. अँड दॅट इज कॉल्ड ॲज इम्युलेटर. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज वन वे टू रन युअर प्रोग्राम.
तर अशा पद्धतीच्या टूल्सचा यूज करून तुम्ही तुमचा प्रोग्राम, असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम लिहू शकता आणि एक्झिक्यूट करू शकता. आता आपण बघूया असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम लिहिण्याचा फॉर्मॅट काय आहे. ओके, तर प्रोग्राम रिप्रेझेंट कसा करायचा, त्याच्या डेव्हलपमेंट स्टेप्स बघितल्या, त्यासाठी लागणारे टूल्स बघितले. आता आपण बघूया की प्रोग्रामचं फॉर्मॅट काय आहे. तर देर आर असेंब्ली लेवल डायरेक्टिव्स अवेलेबल टू द प्रोग्रामर सो दॅट कॅन वी राईट प्रोग्राम्स विच आर कॉम्पॅटिबल विथ द असेंब्लर. असेंब्ली लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहिण्यासाठी काही डायरेक्टिव्हचा यूज करावा लागतो. तर ते कोणते कोणते डायरेक्टिव्ज आहेत ते आपण डिटेल्स बघणारच आहोत की कोणत्या डायरेक्टिव्हचा यूज करून आपण प्रोग्राम लिहू शकतो. बट आता इथे फक्त आपण इतकं लक्षात घ्या की प्रोग्रामचा फॉर्मॅट काय आहे. तर दिस इज द सॅम्पल फॉर्मॅट. ओके, सर्वात पहिले याला असंही म्हणू शकता तुम्ही, काय स्ट्रक्चर आहे प्रोग्राम लिहिण्याचं, ते कसं वेनी लिहिलं गेलं पाहिजे. तर इथे सेमिकॉलननी जे लिहिलेलं आहे दॅट इज नथिंग बट युअर कमेंट्स. ओके, तर कमेंट सेक्शन आहे हा प्रोग्रामवरती अफेक्ट करत नाही. सो ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय की तुम्हाला जो प्रोग्राम डेफिनेशन लिहायची ती तुम्ही तिथे देऊ शकता बाय कमेंट सेक्शन. देन रजिस्टर्स, कोणते कोणते रजिस्टर्स तुम्ही यूज करताय, यू हॅव टू प्रोव्हाइड दॅट रजिस्टर नेम इन टू द पर्टिक्युलर फॉर्मॅट ऑफ कमेंट. देन पोर्ट जर यूज करत असाल, इनपुट आउटपुट पोर्ट यूज करता है कि मेमरीत डायरेक्ट यूज करता है, यू हैव टू स्पेसिफाई दैट इफ़ यू वांट. दीज 3 सेक्शन आर ऑप्शनल, नॉट नेसेसरी. ओके, बिकॉज दीज आर द कमेंट सेक्शन. ॲक्च्युअल प्रोग्राम स्टार्ट होतो तुमचा डेटा सेगमेंटपासून. सो सर्वात पहिले स्कोर हिअर सेगमेंट, दिस इज युअर डेटा सेगमेंट. ओके, तर ते असेंब्लर डायरेक्टिव्ज आहेत, तो कसा यूज करता, काय यूज करता ते आपण बघूयात डिटेलमध्ये. डेटा सेगमेंटमध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. डेटा सेगमेंटमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर त्याला एंड करावं लागतं, एंड एस डायरेक्टिव्हने आणि त्याच्या नावाने. नंतर कोड सेगमेंटमध्ये ॲक्च्युअल प्रोग्राम लिहितो. जसं सीमध्ये आपण मेन फंक्शनमध्ये प्रोग्राम लिहितो, तसं असेंब्लरमध्ये आपण कोड सेगमेंटमध्ये प्रोग्राम लिहितो. त्याचं नाव इथे दिलं आहे कोड अंडरस्कोर हिअर. इट इज डिपेंड ऑन युजर, जो प्रोग्रामर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे त्याला नाव काय द्यायचं आहे. ओके, आणि यामध्ये मग आपण काय करूया, अझ्युम डायरेक्टरचा यूज करून आपण ॲक्च्युअल कोड सेगमेंट सी एस रजिस्टरमध्ये असतो आणि डेटा सेगमेंट डी एस रजिस्टरमध्ये असतो. सो त्यांना त्यांचे जे फिजिकल लॉजिकल नावं आहेत ते फिजिकल यांना असाइन करून अझ्युम करून द्यायचे आणि ॲक्च्युअल कोड तुम्ही जो काही प्रोग्राम करणार आहात तो इथे लिहू शकता. अँड लास्टला कोड सेगमेंटला एंड करायचा आणि एंड स्टार्ट लिहायचा. एंड स्टार्ट हा प्रोग्रामचा एंड आहे. सो अकॉर्डिंग टू दिस वे तुमचा कोणताही प्रोग्राम असेल तो ह्याच फॉर्मॅटमध्ये असेल. जर व्हेरिएबल डिक्लेरेशन असेल किंवा व्हेरिएबल बेसिसवरती काही प्रोग्राम असेल तर दॅट विल बी फर्स्ट लोडेड इन टू द डेटा सेगमेंट. नंतर कोड सेगमेंटमध्ये कोड सेगमेंट कोणत्या नावाने घेतला आणि डेटा सेगमेंट कोणत्या नावाने घेतला ते अझ्युम करण्यासाठी अझ्युम डायरेक्टिव्हचा यूज करणं गरजेचं आहे. अँड देन युअर प्रोग्राम विल बी स्टार्ट बाय लेबल स्टार्ट इज द लेबल, त्याच्यासाठी त्याच्यापुढे कोलन आहे. आणि अगेन इथे कमेंट सेक्शनमध्ये जे आहे दॅट विल बी इंडिकेटेड बाय सेमिकॉलन. सेमिकॉलनच्या पुढे जे काही लिहिणार दॅट इज कन्सिडर ॲज युअर कमेंट सेक्शन. सो आय थिंक इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू की प्रोग्राम लिहिण्यासाठी कोणत्या फेजेस असतात, कशा स्टेप्स असतात आणि त्याचा फॉर्मॅट काय आहे. आता त्याच्यासाठी लागणारे डायरेक्टिव्ह जे आहे ते डिटेलमध्ये आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. ओके, थँक्यू.